राजहंस प्राणप्रयाण समये अपवात वित्तये कंठावरोदन विदु स्मरणं कुतस्तु कंठावरोदन विदु स्मरणं कुतस्तु श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। वंदे कृष्ण मुरारी जय जय 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 वंदे कृष्ण मुरारी जय जय। सुंदर गोविंद मनोहर श्याम सुंदर गोविंद मनोहर श्याम सुंदर गोविंद मनोहर श्याम सुंदर गोविंद मनोहर नटवर नागर प्रेम के सागर नटवर नागर प्रेम के सागर मोहन कुंज विहारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय जय वंदे कृष्ण मुरारी। दर्शन भारी कन्हैया रत्न सुदर्शन भारी कन्हैया कन्हैया रत्न सुदर्शन भारी कन्हैया प्यारे नंद के ऐसा वारिया प्यारे नंद के ऐसा बरिया प्यारे नंद के ऐसा वारिया प्यारे नंद के ऐसा बरिया मोहन कुंज विहारी जय जय मोहन कुंज
कृष्ण भगवान की जय, दत्तात्रेय भगवान श्री चक्रपाणी भगवान की जय, श्री गोविंद प्रभु भगवान की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या अमृतमय लीळांचा आपण श्रवण करत आहात भागवताच्या रूपानं. आजचा आपला 5वा दिवस. काल आपण पाहिलं परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण जेव्हा मथुरेमध्ये येतात, मथुरेत भगवंताचं स्वागत होतं आणि स्वागतासाठी मथुरा नगरी अगदी नव्या नवरीसारखी नटून असते. भगवंताचं आगमन होतं, मुष्टिक चाणूर यांचं मर्दन होतं, कंसाचा भगवंत प्राण घेतात, कंस संपून जातो, कंसाचा अत्याचार संपतो आणि कारागृहामध्ये असलेल्या उग्रसेनाला भगवंत मुक्त करतात. प्रथम त्याला सिंहासनावर बसवतात आणि त्याच्यावरती राज मुकुट भगवंत चढवतात. स्वतः भगवंतानं जिंकलेलं राज्य हे भगवंताचं आहे खरं पाहिलं तर, पण मथुरेचं राज्य ज्याचं आहे त्याला परत केलेलं आहे. ही भारतीय संस्कृती. ज्याचं त्याला देणे याला म्हणतात न्याय. आणि मग म्हणाले भगवंत, आमचे माता पिता तुमच्या कारागृहामध्ये आहेत, त्यांना मुक्त करा. आसनावरती उठून उभा राहिला उग्रसेन आणि भगवंताला हात जोडून म्हणतो, प्रभू अवे राज्य तुमचं, सिंहासन तुमचं, कारागृह तुमचं, आम्ही तुमचे, आदेश तुम्ही द्यायचा, विनंती काय करताय. म्हटले असं नाही, नियमानच करावं लागतं जे करायचं ते. आणि मग कारागृहामध्ये असलेल्या आपल्या मातेला पित्याला भगवंतानी उग्रसेनाच्या माध्यमातून सोडून घेतलं. कारागृहातून मुक्त झाले माता पिता. पुत्र कसा असायला पाहिजे, पुत्र धर्म काय म्हणतो, हे भगवान गोपाल कृष्णाच्या या चरित्रामधून आपल्याला शिकायला मिळते. मोठं झाल्यानंतर, शक्ती आल्यानंतर, सामर्थ्य आल्यानंतर आपल्या माता पित्यांना सुख देणे, त्यांना समाधान वाटेल अशा प्रकारे आपलं वर्तन करणे आणि त्यांचं जे मत आहे ते प्रतिपादन करणे. माता पित्याचा सन्मान, हा सन्मान भगवंत करतात. कारागृहातून सोडवलं, प्रत्यक्षात परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाने त्यांना स्नान घातलं, उटी लावलेली आहे, भरजरी वस्त्र त्यांना घालायला दिलेले आहेत, राजवस्त्र, अलंकार दिलेले आहेत, मुकुट सोन्याचे दिलेले आहेत आणि माता पित्यांना आसनावरती बसवलेलं आहे. आणि परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण माता पित्याची पूजा करतात. कमाल आहे. ज्याचं पूजन अख्खं जग करतं, जो अख्ख्या जगाचा गुरु आहे, महानुभव पंत म्हणतो याचा अर्थ नाही. महर्षी व्यास म्हणतात, वसुदेव वसुदं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. जगाचा गुरु भारताचाच नव्हे, महानुभावाचाच नव्हे, जगाचा गुरु. जगाचं गुरुत्व आपल्याकडे असणे ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि आपली पूर्व परंपरा आहे. दत्तात्रेयम जगद्गुरुम. काय आहे दत्तात्रेय प्रभूंकडे? काही नाही, दिगंबर वेश आहे, तरी जगाचे गुरु आहेत. काही नाही, यात सगळं आलेलं आहे. दिगंबरा
दिगंबरा श्री दत्त प्रभू श्री दिगंबरा दिगंबरा दत्त प्रभू श्री दिगंबरा 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 दत्त प्रभू श्री दिगंबरा दिगंबरा दत्त प्रभू श्री दिगंबरा 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 दत्त प्रभू श्री दिगंबरा 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 श्री दत्त प्रभू श्री दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद ध्यान फुलते हळूच दत्ताची पालखी फुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा दत्त प्रभू श्री दिगंबरा 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 दत्त प्रभू श्री दिगंबरा 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 दत्त प्रभू श्री दिगंबरा क्षणाचे गुरु आहेत कृष्ण भगवंत दत्त भगवंत. महर्षी व्यासांचं म्हणणं आहे, फक्त महानुभाव म्हणतात तसा अर्थ नाही. भगवान गोपाल कृष्ण उग्रसेनाला राज्यपती बसवलेला आहे. खांबाच्या आड उद्धव देव उभे आहेत. उद्धव देव म्हणजे एक रंग एक सिक्का, भक्त आणि भगवंत, भगवंताची झेरॉक्स कॉपी म्हणजे उद्धव देव. अंगकाठी तेवढीच, रंग तसा सावळा, उंची तेवढीच, खांबाड उभे आहेत. कंसाचा प्राण घेतला आता माझं काय होईल, मी कंसाचा सल्लागार आहे. खांबाच्या आडून बघतात, नजरा नजर झाली आणि भगवंतानं प्रेमाचा संचार केला. जसा उद्धवामध्ये प्रेमाचा संचार झाला, धावत पळत आले, भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवलं, अश्रूंनी अभिषेक केला. भगवंता, मी तुमचा अपराधी आहे, मला काय दंड द्यायचा तो द्या. कंसाचा सल्लागार मी, सल्ला दिला पण त्यांनी मानला नाही, माझा सल्लागार पडला, काय करू. भगवंत म्हणतात, आतापर्यंत तुम्ही कंसाचे सल्लागार होते, आता तुम्ही आमचे सल्लागार बना. वा, क्या बात आहे. भगवंताला सल्ला कमाल आहे ना. आणि तेव्हापासून उद्धव जो भगवंताला चिटकला, भगवंताला सोडतच नाही. भगवंत निजधामाला जातात त्यावेळेला फक्त आणि फक्त उद्धव सोबत आहे, कोणीच सोबत नाही. कमाल आहे. इतकं भगवंत संविधान देतात. एक बार तुम अपने मोहन से प्यार करके तो देखो, वो कभी छोड़ता नहीं, इतना निभाता है वो कि बस मरते दम तक अपनी जान भी जाएगी तो भी फिकीर नहीं है. उद्धव देव भगवंताचे प्रेमी भक्त झाले. आणि मथुरेमध्ये सगळी राज्य व्यवस्था व्यवस्थित केली भगवंतानं. मथुरेचा राजा कंस मेल्यामुळे त्याच्या ज्या पत्नी आहेत त्यांचा पिता, ज्याचं नाव जरासंध, त्याला प्रचंड राग आलेला. आणि जरासंधाने मथुरेवरती आक्रमण केली. किती? 17. श्रीकृष्ण चरित्रामध्ये चक्रधर भगवंत सुद्धा वर्णन करतात की 17 वेळाला. हे कमाल आहे.
भगवंतानी प्रत्येक वेळेस त्याला हरवलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी प्रत्येक वेळेस भगवंताची क्षमा मागितली आणि भगवंतानं सोडून दिलं. त्यानं यायचं, आक्रमण करायचं, थोडंसं असं वाटलं की आता काही बरी गोष्टी नाही, आपला जीव जाईल, भगवंताची माफी मागायची, भगवंतानं म्हणायचं ठीक आहे जा, आणि तो निघून जायचं. 17 वेळेस कथाभाग झालेला आहे आपला, सांगितलं मी त्रुटक प्रमाणामध्ये. 18व्या वेळेला काळ यवनाला घेऊन आलेला आहे तो. भगवंतानं काळ यवनालाही संपवलेलं आहे. शेवटी भगवंत विचार करतात, हे सारखं 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 आक्रमण बरं नाही. आता भगवंताचं वय झालेलं आहे, म्हणजे 12 वर्षाच्या पुढे गेलेत भगवंत. 12 वर्षापर्यंत खेळकूद हो गया, सब हो गया. पराक्रमाचे गोडवे भगवंताचे गातायत. पण ज्याला ज्ञान परंपरा म्हणतो, खर तर भगवंत सर्वज्ञ आहेत. त्याला कुठल्या शाळेत जायची गरज नाही, कारण सर्वज्ञ शब्दाचा अर्थ सर्व ज्ञात असलेला, सर्वच ज्ञान असलेला. आपण अल्पज्ञ आहोत. काय शब्द लक्षात घ्या, आपण कसे आहोत? अल्पज्ञ. आपल्याकडे अल्पज्ञान आहे. डॉक्टर जरी असला ना, तरी त्या डॉक्टरी म्हणजे वैद्यक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टी आहेत, वेगवेगळे. डोळ्याचा डॉक्टर वेगळा, कानाचा डॉक्टर वेगळा, नाक कान घासा तज्ञ वेगळा, नाही का? लिव्हरचा डॉक्टर वेगळा, म्हणजे पोटाचा डॉक्टर वेगळा, कॅन्सर स्पेशालिस्ट वेगवेगळे डॉक्टर, इतके डॉक्टर. दाताचा डॉक्टर वेगळा. एवढंच काय, सर्जरी करणारा वेगळा. बाकीच्यांना नुसतं कळतं याला काय झालंय, दुरुस्त कसं करायचं ऑपरेशन करून, ते सर्जरीवाल्या डॉक्टरलाच कळतं. सर्जन ज्याला म्हणतो आपण, त्यालाच कळतं. प्रत्येकाला भिन्न भिन्न आहेत. बघा तुम्ही, कोणाही डॉक्टरकडे जाऊन जमत नाही. डोळ्याचा डॉक्टर त्याच्याकडे गेले, डॉक्टर साहेब माझं पोट दुखायला, ते म्हणते ती शेजारी पलीकडे डोळ्याचा डॉक्टर, तिकडे जा, आमच्याकडे पोटाचं काम आहे. डॉक्टर आहेत ना तुम्ही, एकच बॉडी येणार. हो बाबा एकच बॉडी, पण एवढ्याच पार्ट जे आमच्याकडे ते एवढेच आहेत, बाकीच आम्हाला कळत नाही. आता इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे, मी तर असं म्हणेन की काही दिवसानंतर उजव्या डोळ्याचा डॉक्टर वेगळा आणि डाव्या डोळ्याचा डॉक्टर वेगळा असं होईल. आपण डॉक्टरकडे गेलो आणि त्यांना म्हणा काय करायचंय, डोळे कोणता, उजवा, नाही मग ते पलीकडेचे जाईल, तिकडे जा. इतकं क्लिष्ट झालेलं आहे विचार जर केला. एवढं प्रचंड ज्ञान आहे, लक्षात ठेवा. तरी ते अपुरच आहे, अपुरच आहे. स्वामी चक्रधर महाराज सांगतात, घट आणि पट, भाष्यकारांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. घट आणि पट याच्यामध्ये सगळं ज्ञान आलेलं आहे. घटापटामध्ये प्रपंचाचं सगळं ज्ञान. घट म्हणजे घडीला आणि पट म्हणजे विणीला. आता तुम्हाला सांगतो, नेट, नेट शब्द ऐकला ना तुम्ही? माहिती आहे नेट, माहिती आहे ना कशाला म्हणतात? नेट शब्दाचा अर्थ जाळी आणि नेट शब्दाचा अर्थ नेटवर्क. नेटवर्क म्हणजे ती जाळीच आहे. ते सुद्धा विणल्यामध्ये, ज्याच्यामध्ये नेट आहे ते विणलेलं आहे. शरीरातली वीण आहे, अनेक नसा सगळीकडे फिरतायत, ती वीण आहे. मेंदूची संरचना ही वीण आहे. फुफ्फुसाची संरचना ही वीण आहे. दगड माती हा घट आहे. घट आणि पट हे ज्ञान एवढं तुम्हाला सांगतो. इतकंच प्रपंच घट आणि पट एवढ्यामध्येच. पण सर्वज्ञ ज्याला म्हणतात त्याला प्रपंचाचं ज्ञान तर आहेच आहे, जीवात्म्याचं आहे, स्वतः परमेश्वर त्याचं ज्ञान आहे, दुसरी गोष्ट देवतांचं ज्ञान आहे. असं नुसतं नाही, अनंत ब्रह्मांडीच्या देवता, अनंत ब्रह्मांडीचा प्रपंच, अनंत ब्रह्मांडाच्या जीवात्म्याचं जी कर्म माळिका आहे त्याचं ज्ञान मायेला असतं, त्या मायेचं ज्ञान परमेश्वराला आहे. केवढा मोठा सर्वज्ञ आहे तो, विचार करा. त्याला गरज आहे गुरु करण्याची नाही, पण एक परंपरा आहे, लक्षात ठेवा. हे भगवान गोपालकृष्ण सांगतात श्रीमद भगवद्गीतेमध्ये. कारण आपण जर समजा
केलं नाही तर मागचे करणार नाही. यददा चरते श्रेष्ठ सत्त देवे तरोजन. यद यद आचरती श्रेष्ठ, जे जे श्रेष्ठ लोक आचरण करतात, मोठे लोक आचरण करतात, तत्त देवे तरोजन, जनसमुदाय त्याचं अनुकरण करतो. आलं का लक्ष? आणि म्हणून मोठ्या माणसाने ज्याला समजतंय त्यांनी पारायण केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, दंडवत घातले पाहिजे, सकाळी उठलं पाहिजे, त्यांनी देवधर्म केला पाहिजे. लोकांना दाखवण्यासाठी का होत नाही, केलंच पाहिजे. त्यांनी केलं तर सुनबाई करून पुढे, पोरं करतील, नातू करतील. त्यांनीच नाही केलं तर असं आहे. म्हणून गुरु करावा लागतो. आणि मग गुरुकडे पाठवले संदीपाणीच्या आश्रमात. आमच्या मार्गांमध्ये म्हण सांगितलं जाते हिंदीमध्ये, पाणी पिना छान केन गुरु करना पहिचान के. कोणताही गुरु करून फायदा नाही. आलं का लक्षात? नाही तर मग कान फुके निघाले गुरु, त्यांना मातीत नेऊन पुरू. नुसतं फुळ केलं का झालं तसं नाही ते. आलं का लक्षात? ज्ञान संपादन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा जो आहे ना, तो ज्ञानाचा आहे. लक्षात ठेवा. जोपर्यंत आपल्याला ज्ञान कळणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही. आणि आपण ज्ञान सुरू झालं की आपले डोळे लागते. आपल्याला ज्ञान नको वाटतं. आपल्याला वाटतं बाकी काही येऊ द्या, हे ज्ञानाच्या गोष्टी नका सांगू, हे भलतं जड आहे, भलतं जड आहे. पण ज्ञान मोचक म्हटलेलं आहे भगवंताने, मुक्त करणारा आहे. भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भगवद्गीतेत वर्णन करतात की ज्ञान ही अशी वस्तू आहे, ती इतकी पवित्र आहे की कर्माला जाळते. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणि तमाहो पंडितम मुदा. कर्माला जाळण्याचं काम ज्ञान करते. लक्षात ठेवा. आणि म्हणून ते महत्वाचं आहे. पण गुरु केलाच पाहिजे. भगवान गोपाल कृष्णाने केला ना. ज्याला गुरु करण्याची गरज नाही त्यांनी केलेला आहे. आपल्याला करायला काय अडचण नाही. मन लागो रे माझे गुरु भक्ती, मन लागो रे माझे गुरु भक्ती. गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भक्ती, मन लागो रे माझे गुरु भक्ती. गुरु नामाची जोडी, गुरु नामाची जोडी, गुरु नामाची जोडी. मोह माया बंधन तोडी, बंधन तोडी, मोह माया बंधन तोडी. गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी.
परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण बलराम दादा सोबत आश्रमात जायला निघतात. सांदीपाणीच्या आश्रमामध्ये वल्कले नेसलेली आहे. राजकुमार आहेत पण साधे कपडे. आपल्याला तर इस्त्री केलेले कपडे पाहिजेत, स्टार्च पाहिजे. भगवंतांना वल्कली नेसलेली आहे, मुंडन केलेलं आहे. साज जो आहे ना श्रीमुकुटाचा तो काढलेला आहे. स्वामी चक्रधर महाराज फार गोड सांगतात. हाती घोडलीला निका, हत्ती सजवला एकदम छान दिसतो म्हणजे, आणि जोगी मुंडीला निका, आणि जोगी त्याच शश्मरू केलं की छान दिसते. मुंडन घरीच भिक्षा मागतो. आई भिक्षा वाढते. लाज गेली पाहिजे. आलं का लक्षात? ही सगळी माणसं जी आहेत ना ही देवाचे राजकुमार आहेत. तुमच्या दारामध्ये भिक्षेला येतात. गरीब नका समजू यांना. लक्षात घ्या. अरे तुमचं भाग्य आहे, देव तुमच्या दारामध्ये येऊ शकत नाही. देवानं आपला प्रतिनिधी तुमच्या दारामध्ये पाठवला भिक्षेसाठी. त्याच्या पायावरती आपलं मस्तक ठेवा. त्याला म्हणा तुमचा जो पाय माझ्या डोक्यावरती येऊ द्या, असं कल्याण होऊ द्या. कारण तो ज्या वेळेला भिक्षेला निघतो ना त्यावेळेस तो भिक्षेसाठी निघत नसतो, तो देवाची शोधणी करण्यासाठी निघतो. देवाची. वल्कली नेसलेली आहेत भगवंताची. देवकी माता म्हणते, कन्हैया अरे महिना 2 महिने झाले तुला येऊन, आणि तू परत आम्हाला सोडून चाललास. आई अभ्यास तर करावा लागेल ना, ज्ञान तर संपादन करावं लागेल ना. ज्ञानाशिवाय पर्याय आहे का? आणि सांदीपाणीच्या आश्रमामध्ये भगवंताची रवानगी झालेली आहे. सांदीपाणी एवढे खुश झाले की प्रत्यक्षात परब्रह्म परमेश्वर माझ्याकडे आलेले आहेत. मला सेवा दिली. देवा तुम्हाला काय शिकवू मी? देव म्हणाले शिकवा. बघा आपल्याला जर काही माहित असलं, कोणी जर सांगत असं एखादं साधू हे माहिती आहे आम्हाला लय माहिती, दुसरं सांगा काही, ते पण माहिती आहे, तिसरं सांगा काही. भगवंत असं म्हटले का? नाही. हात जोडून विनंती करतायत भगवंत सांगा. आदराने ते घेतायत. त्या गुरुला सन्मान दिलेला आहे, गुरुचा मान दिलेला आहे त्याला. त्याचं केवढं भाग्य त्यालाही ते कळते. देव आले माझ्या दारी, देव आले माझ्या दारी, देव आले माझ्या दारी, देव आले माझ्या दारी, देव आले माझ्या घरी, देव आले माझ्या घरी, देव आले माझ्या घरी, देव आले माझ्या घरी. माझ्या झोपडीच्या दारी, माझ्या झोपडीच्या
देव आले माझे घरी देव आले माझ्या घरी आले माझ्या घरी देव आले माझ्या घरी माझ्या झोपडीच्या दारी माझे अंतर निवाले. संत भिकाबाबांचा भंग. संदीपाणीला आनंद झाला आणि भगवंतासाठी स्वतंत्र व्यवस्था करतो असं ते म्हणतात. तुमची पर्णकुटी स्वतंत्र करतो. देव म्हणाले नाही. आश्रमात राहायचंय तर आश्रमात पट्टी घेऊन राहिलं पाहिजे. झालं का लक्षात? वासनिक बांधवांना मी हात जोडून नम्र विनंती करतो, जेव्हा जेव्हा आश्रमामध्ये तुम्हाला 2 दिवस मुक्काम करावा असं वाटत असेल कुठल्या आश्रमामध्ये, तिथे गेल्यानंतर तुम्ही जायचं, दंडवत करायचं, सुपारी द्यायची बाबांना. त्या बाबा तुमच्या आश्रमामध्ये मला 8 दिवस इथे थांबायचं आहे, चिंतन करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, पोथी ऐकायची आहे आणि मार्गाचं पाळं घेऊन